मॅडम, रुबेला व्हॅक्सिन जर घेतलेलं नसेल आणि रुबेला जर झाला तर काय परिणाम होतात? रुबेला व्हायरसमुळे रुबेला हे इन्फेक्शन होतं. तसं जर बघितलं तर रुबेला इन्फेक्शन जसं आपल्याला इतर सर्दी खोकला होतो तसं रुबेला व्हायरसने ताप येणं आणि रॅश येणं आणि थोडे रेस्पिरेटरी सिम्पटम्स दिसू शकतात. कधी कधी काय होतं, रुबेला इन्फेक्शन होतं पण ते एसिम्प्टमॅटिक असतं, म्हणजे कोणतेही लक्षणं दिसत नाहीत. पण रुबेला व्हायरस ज्यावेळी आईला हे व्हायरल इन्फेक्शन झालं तर ब्लडमधून प्लासेंटातून हे इन्फेक्शन बाळाला जातं आणि अनफॉर्च्युनेटली पहिल्या 3 महिन्यात रुबेला इन्फेक्शन आईला झालं तर ऑलमोस्ट 70 ते 80% बाळांमध्ये व्यंग येतं. त्याच्यामध्ये हिअरिंग प्रॉब्लेम, ऐकायला नाही येणं, कंजेनायटल कॅटरॅक्ट, डोळ्याचे प्रॉब्लेम, ग्लोकोमा किंवा मायक्रोकेफॅली म्हणजे डोकं छोटं राहणं, ग्रोथ डिले म्हणजे आणि बाळाचं पोटात वजन कमी राहणं, IUGR, ग्रोथ रिटार्डेशन, हे प्रॉब्लेम येतात. 70 ते 80% बाळांमध्ये हे व्यंग येतं. म्हणून जर रुबेला इन्फेक्शन पहिल्या 3 महिन्यात झालं तर कित्येक वेळा आपण टर्मिनेशनचा सल्लाही देतो. म्हणून व्हॅक्सिन घेणं खूप गरजेचं आहे.